श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रिय सिंह राशीच्या जातकांनो. या पवित्र श्रावण महिन्यात तुमच्या आयुष्यामध्ये यशाचा एक नवा सुवर्णकाळ सुरू होणार असून तुमच्या नशिबाचा तारा आता पूर्ण तेजाने चमकण्यासाठी सज्ज झाला आहे. आजवर तुम्ही जे सोसले, जे अपार कष्ट पडद्यामागे राहून केले आणि जे धैर्याने प्रत्येक संकटाचा सामना केला, त्या साऱ्यांचं चीज होण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. तुमच्या राशीचा स्वामी स्वतः सूर्यदेव म्हणजेच ग्रहांचा राजा असल्यामुळे तुमच्यामध्ये जन्मताच एक वेगळं तेज, नेतृत्व गुण आणि कधीही न झुकणारा स्वाभिमान भरलेला आहे. आणि या श्रावणात ग्रहांची अशी काही अद्भुत रचना होत आहे जी तुमच्या या तेजाला द्विगुणित करणार आहे. आपल्या आयुष्यातील नकारात्मकतेचे ढग आता कायमचे पांगणार असून सर्व बाजूने प्रगतीची दारे उघडी होणार आहेत. पुढे जाण्यापूर्वी आपल्या या यूट्यूब चॅनलचा एक भाग बनण्यासाठी खालील सबस्क्राईबचे बटन नक्की दाबा आणि शेजारील घंटीचे चिन्ह प्रेस करा, जेणेकरून असाच मोलाचा मार्गदर्शक सल्ला तुम्हाला दररोज सर्वात आधी मिळेल. आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर सिंह राशीच्या मित्रांना नक्की शेअर करा व लाईक करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न दवडता जाणून घेऊयात या श्रावणात सिंह राशीच्या आयुष्यात कोणते 10 मोठे आणि क्रांतिकारी बदल घडून येणार आहेत. सर्वप्रथम तुमच्यातील आत्मविश्वासात अभूतपूर्व वाढ पाहायला मिळेल. सिंह राशीचे लोक कितीही संकटात असले तरी वरून नेहमी खंबीर दिसतात, पण गेल्या काही दिवसात आतून कुठेतरी स्वतःच्या क्षमतांबद्दल शंका निर्माण झाली होती. आता सूर्यदेवाच्या थेट प्रभावामुळे तुमच्यातील ते सुप्त शक्ती पुन्हा जागी होणार असून तुमचे प्रत्येक निर्णय अचूक ठरतील. समाजात, कौटुंबिक वर्तुळात आणि कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या मताला प्रचंड मान देतील. विरोधकही तुमच्या व्यक्तिमत्वापुढे नतमस्तक होतील आणि तुमच्यातील निसर्गदत्त नेतृत्व गुण सर्वांसमोर सुवर्णासारखं उजळून निघेल. भूतकाळात अनेकदा लोकांच्या टोमण्यामुळे किंवा अपयशामुळे तुम्ही स्वतःला मागे खेचले होते, पण आता तुमच्या मनातील ती सर्व धास्ती आणि विचारांचा गोंधळ कायमचा निघून जाईल. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुमचे विचार मांडाल तिथे लोक तुमचे ऐकण्यास बाध्य होतील, कारण तुमच्या आवाजात ती सिंहाची गर्जना आणि सूर्यदेवाची तेज परत आलेली असेल, ज्यामुळे तुम्ही ज्या ज्या क्षेत्राला हात लावाल तिथे तुमचा विजय निश्चित मानला जाईल. कामाच्या ठिकाणी एखादी कठीण समस्या असो व कौटुंबिक वाद, तिथे सगळेजण मार्गदर्शनासाठी तुमच्याकडे पाहतील. तुमचे निर्णय घेण्याचे कौशल्य, प्रसंगावधान आणि न डगमगणारा स्वभाव यामुळे लोक तुमचे नेतृत्व उघड्या डोळ्यांनी स्वीकारतील आणि तुमच्याविषयीचा आदर दुप्पट होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अडकलेली कामे आणि जुने अडथळे दूर होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा होईल. सरकार दरबारी असलेली एखादी फाईल जी टेबलावर फिरत होती ती आता अंतिम टप्प्यात पोहोचेल. काळाचा चक्रव्यूह तुटेल आणि ज्या कामांसाठी तुम्ही आधी 100 फेऱ्या मारून थकले होतात किंवा जिथे निराशा हाती आली होती, तीच कामे आता अगदी सहजरित्या, वेगाने आणि योग्य वजनदार व्यक्तीच्या मदतीने यशस्वीरित्या मार्गी लागतील. कोर्ट कचेरीच्या प्रकरणांमध्ये, जमिनीच्या वादात, वारसा हक्काच्या कामात किंवा बँकेशी संबंधित गुंतागुंतीत जे दिवसेंदिवस वेळ काढूपणा चालू होता त्याला आता पूर्ण विराम मिळेल. अगदी अनपेक्षित क्षणी कुणीतरी असा मध्यस्थ भेटेल जो तुमचं काम एका दमात मार्गी लावेल आणि एक फोन कॉलवर किंवा एका भेटीत तुमचे वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न सहजरित्या सुटून तुम्हाला मोठा सुटकेचा निश्वास सोडता येईल. बऱ्याच दिवसांपासून कायदेशीर परवानग्या किंवा मालमत्तेच्या हस्तांतरणाची कामे रखडली असतील तर अधिकारी स्वतः तुमच्या कामात रस दाखवून कागदपत्रांची पूर्तता करतील. जुन्या सर्व त्रासातून तुमची सुटका होऊन अडकलेला मार्ग पूर्ण मोकळा झालेला तुम्हाला स्पष्ट दिसेल. तिसरा सुवर्णयोग तुमच्या व्यवसाय आणि व्यापारात निर्माण होत आहे. जर तुम्ही स्वतःचा छोटा मोठा उद्योग, दुकान किंवा एजन्सी चालवत असाल तर या श्रावणात तुम्हाला अचानक नवीन ग्राहक, मोठे आणि फायदेशीर ऑर्डर तसेच नवनवीन संधी मिळायला सुरुवात होईल. बाजारात तुमच्या नावाची पत आणि दबदबा वाढेल. ऑनलाईन, डिजिटल किंवा नवीन बाजारपेठेत व्यवसायाचा विस्तार करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल. जुने व्यापारी संबंध पुन्हा पुनरुज्जीवित होतील आणि रोख पैशांचा प्रवाह अत्यंत मजबूत व सुरक्षित स्थितीत येईल. अगदी एखाद्या छोट्या दुकानदारापासून ते मोठ्या लॉजिस्टिक्स, मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिस बिझनेसमॅनपर्यंत तुमच्या प्रत्येक उपक्रमाला आता लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळेल. ग्राहक स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होतील, तुमच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करतील आणि जर तुम्ही व्यवसायात नवीन शहरात किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर नेण्याचा विचार करत असाल
तर हा काळ तुम्हाला अफाट नफा मिळवून देणारा ठरेल. बाजारातील चढ उतारांना घाबरण्याची अजिबात गरज उरणार नाही, कारण सूर्यदेवांच्या कृपेने नवीन भागीदार किंवा गुंतवणूकदार तुमच्या व्यवसायात सहभागी होण्यास उत्सुक दिसतील. तुमची जुनी येणी वेळेत वसूल झाल्यामुळे व्यापाराची चक्रे अत्यंत वेगाने फिरू लागतील. चौथा अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुमच्या आर्थिक अडचणींमधून होणारी कायमची सुटका. मध्येच रखडलेला व्यवहार किंवा बऱ्याच काळापासून थांबलेली उधारी, लॉन्सचे तणाव किंवा गुंतवणुकीतील भूतकाळातील नुकसान या सर्वांमधून आता तुम्हाला मोठा आणि कायमस्वरूपी दिलासा मिळणार असून अनपेक्षित मार्गाने धनलाभ होण्याचे प्रबळ योग बनत आहेत. तुम्ही केलेल्या वर्षानुवर्षाच्या अपार कष्टांचे फळ आता थेट पैशाच्या रूपाने तुमच्या हातात येईल. अतिरिक्त उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक भक्कम, समृद्ध व सुरक्षित बनेल. ज्या लोकांनी तुमचे पैसे घेऊन टाळाटाळ केली होती किंवा जे पेमेंट महिनोनमहिने अडकून ठेवत होते, ते स्वतःहून तुमचे पैसे आणून देतील. एवढेच नाही तर शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेटमध्ये पूर्वी तुम्ही केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून असा काही परतावा मिळेल ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नसेल, ज्यामुळे तुमची तिजोरी पुन्हा पैशाने भरून जाईल. आर्थिक तणावापोटी ज्या रात्री तुमच्या झोपा उडाल्या होत्या, त्या रात्री आता सुखाच्या ठरतील. खर्चावर योग्य नियंत्रण राहिलं आणि भविष्यासाठी भक्कम बचत उभी करण्यात तुम्ही पूर्णपणे यशस्वी व्हाल. पाचवी आनंद वार्ता तुमच्या आरोग्यामध्ये आणि मानसिक उत्साहामध्ये पाहायला मिळेल. तुमच्या राशीचा स्वामी सूर्यदेव असल्याने त्याचे तेज तुमच्या शरीराला आणि आत्म्याला नवी जीवन ऊर्जा प्रदान करेल. प्रदीर्घ काळापासून जाणवणारा शारीरिक थकवा, आळस, डोकेदुखी, ॲसिडिटी किंवा हाडांची अस्वस्थता पूर्णपणे निघून जाऊन तुमची प्रतिकारशक्ती प्रचंड वाढेल. रात्री शांत आणि गाढ झोप लागल्यामुळे सकाळी उठल्यावर अफाट ताजेतवाने वाटेल. जुने किरकोळ आजार दूर पडतील आणि मन कमालीचे प्रसन्न राहिल्यामुळे तुम्ही प्रत्येक कामात दुप्पट उत्साहाने व सकारात्मकतेने उतरू शकाल. जर तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून सतत होणाऱ्या आजारपणाला किंवा औषधांच्या खर्चाला कंटाळला असाल, तर या श्रावण महिन्यापासून तुम्हाला औषधांमधून मुक्ती मिळण्यास सुरुवात होईल. नियमित सकाळी चालणे, प्राणायाम किंवा ध्यानधारणा करणे तुमच्यासाठी संजीवनी ठरेल आणि शरीरातील प्रत्येक पेशी नवीन ऊर्जेने संचारून उठेल. शारीरिक आजारांसोबतच मनातील अकारण वाटणारी भीती, नैराश्य आणि चिंतेचे ढग पूर्णपणे पांगतील. एक वेगळाच ताजेतवाना आणि सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या दैनंदिन आयुष्यात निर्माण झालेला तुम्हाला जाणवेल. असा सुंदर सकारात्मक बदल तुमच्या कौटुंबिक सुखात आणि घरगुती वातावरणात होणार असून घरातील जुने मतभेद, तणाव आणि गैरसमज आता संपुष्टात येऊन आपुलकी, आदर व प्रेम वाढेल. बराच काळ प्रलंबित असलेल्या स्वतःच्या स्वप्नातील घरांचा, वास्तूचा किंवा नवीन वाहनांचा निर्णय या श्रावणात यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतो. तसेच घरातील एखाद्या सदस्याच्या यशाने, नोकरीने किंवा शैक्षणिक प्रगतीने घरात एखाद्या उत्सवासारखे आनंदी आणि पवित्र वातावरण राहील. कौटुंबिक संवादातील कडू गोड प्रसंग आता गोडीत बदलतील. भावंडांमधील दुरावा संपेल, आईवडिलांचे आरोग्य सुधारेल आणि जर तुम्ही स्वतःची नवी वास्तू खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर बजेटची जुळवाजुळव होऊन चाव्या तुमच्या हातात येतील. तसेच घरातील लहान मुलांचे यश संपूर्ण कुटुंबाचा मान वाढवेल. वास्तुशांती, पूजा किंवा एखादा मोठा धार्मिक सोहळा घरात पार पडल्याने वातावरणात प्रचंड सकारात्मकता निर्माण होईल. घरातील सर्व सदस्य एकमेकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील. सातवी अभूतपूर्व आनंद वार्ता म्हणजे तुमच्या दीर्घकालीन स्वप्नांची आणि इच्छांची पूर्तता होणे. तुमच्या मनात अनेक वर्षांपासून दडलेली एखादी मोठी इच्छा, मग ती वर्षानुवर्ष बघितलेले परदेशातील घर असो, स्वतःच्या हिमतीवर उभा केलेला व्यवसाय असो किंवा मनात खोलवर जपलेलं कोणतंही स्वप्न असो, ते आता प्रत्यक्षात उतरताना दिसेल आणि महादेवांच्या व सूर्यदेवाच्या असीम कृपेने तुमच्या या स्वप्नाला आता यशाची गोड फळे लागतील. आजवर ज्या स्वप्नांकडे बघताना तुम्हाला मर्यादा वाटायच्या किंवा जे स्वप्न पूर्ण करणे अशक्य प्राय वाटत होते, त्या स्वप्नांच्या दिशेने अचानक सर्व दरवाजे उघडतील. निसर्ग स्वतः तुम्हाला मदत करेल आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टींची मनापासून इच्छा केली होती, ती गोष्ट श्रावणाच्या या पावन काळात तुमच्या हातात असेल, ज्यामुळे तुमच्या डोळ्यात सुखाचे आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. आजवरच्या सर्व मेहनतीचे फळ एकाच वेळी तुमच्या पदरात पडणार आहे. तुम्ही स्वतःवर आणि देवावर ठेवलेला विश्वास किती सार्थ होता याची प्रचिती तुम्हाला या काळात निश्चितपणे येईल. आठवा बदलाचा टप्पा तुमच्या प्रेमसंबंधात आणि वैवाहिक आयुष्यात पाहायला मिळेल. जोडीदारासोबत असलेल्या सर्व शंका, कुशंका
आणि दुरावा दूर होऊन नात्यात एक नवीन गोडवा, विश्वास आणि समजूतदारपणा निर्माण होईल. एकमेकांना समजून घेणे अधिक सोपे जाईल. जुनी मत कायमची मिटतील आणि अविवाहित सिंह राशीच्या जातकांसाठी विवाहाचे अत्यंत उत्तम, योग्य, प्रतिष्ठित स्थळ चालून येईल, ज्यामुळे नवीन आयुष्याची सुरुवात होईल. गेल्या काही दिवसात संवाद तुटल्यामुळे किंवा व्यस्ततेमुळे नात्यात जी विरक्ती आली होती ती संपुष्टात येईल. जोडीदार तुमच्या भावना समजून घेईल. एकत्र फिरण्याचे किंवा सहवासाचे सुंदर क्षण मिळतील आणि जे विवाहाला उत्सुक आहेत अशा तरुण तरुणींना अगदी मनासारखा प्रेमळ आणि समंजस जीवनसाथी मिळण्याचे प्रबळ ग्रह संकेत आहेत. तुमच्या नात्यात निर्माण झालेला विश्वास इतका मजबूत असेल की तिसऱ्या कोणाच्याही सांगण्यावरून किंवा अफवांवरून नात्यात तणाव निर्माण होणार नाही. परस्पराबद्दलचा आदर आणि प्रेम द्विगुणित होईल. नवी मोठी भेट तुमच्या करिअर आणि नोकरीच्या क्षेत्रात मिळताना दिसते. इतके दिवस शांतपणे कोणतीही अपेक्षा न ठेवता तुम्ही जे काम चोख पार पाडत होता याची पावती आता तुम्ही खुद्द तुमचे बॉस स्वतःहून तुम्हाला देतील. पदोन्नती, अभूतपूर्व पगारवाढ किंवा नवीन चांगल्या नावाजलेल्या कंपनीत मोठ्या हुद्द्याची ऑफर मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच सरकारी नोकरीची किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या प्रिय बांधवांना परीक्षेमध्ये किंवा मुलाखतीत उत्तम यश संपादन करता येईल व पदरी यश पडेल. नोकरीच्या ठिकाणी सुरू असलेले ऑफिस राजकारण, सहकाऱ्यांची मत्सरबुद्धी आता पूर्णपणे निष्प्रभ ठरेल. तुमचे काम बोलू लागेल. तुमचे नाव कंपनीच्या सर्वोच्च स्तरावर घेतले जाईल आणि ज्या पदासाठी किंवा पगारासाठी तुम्ही अनेक वर्षे वाट पाहत होतात ते पद आता सन्मानाने तुमच्याकडे चालून येईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारताना तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मिळणारी प्रतिष्ठा आणि सन्मान पाहून तुमचा गौरव वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि 10वा सर्वात पवित्र बदल म्हणजे तुमची आध्यात्मिक प्रगती आणि आंतरिक शांती. बाह्य जगात यश मिळवण्यासोबतच तुमचे मन अध्यात्माकडे, ईश्वराच्या भक्तीकडेही वळेल. जप, ध्यान, प्राणायाम आणि धार्मिक कार्यात किंवा दानामध्ये तुमचा रस वाढेल. आयुष्य जगण्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन अधिक प्रगल्भ, शांत आणि परिपक्व होईल आणि प्रत्येक कठीण परिस्थितीकडे धीराने व शांत डोक्याने पाहण्याची अफाट ताकद तुम्हाला लाभेल. महादेवाचा ओम नमः शिवाय जप करणे, सूर्यदेवाला रोज सकाळी अर्घ्य देणे आणि नामस्मरणात वेळ घालवणे तुमच्या आत्म्याला एक वेगळ्याच उच्च पातळीवर घेऊन जाईल. भौतिक सुखासोबतच तुमच्या मनाला जी खरी शांती हवी होती ती शांती आता तुम्हाला प्राप्त होईल आणि भूतकाळातील कोणत्याही दुःखाचा त्रास तुम्हाला होणार नाही. तुमचे विचार इतके स्वच्छ आणि सकारात्मक बनतील की तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक वेगळी शांती, ऊर्जा जाणवेल. ईश्वर कृपेची अनुभूती प्रत्येक क्षणी तुम्हाला लाभत राहील. थोडक्यात सांगायचे तर हा श्रावण महिना तुमच्या सिंह राशीसाठी आयुष्याचा एक सर्वात मोठा टर्निंग पॉईंट आणि यशाची नवी सुरुवात ठरणार आहे. सूर्यदेवाचे तेज आणि महादेवाचा आशीर्वाद तुमच्या सोबत पाठीशी असल्यामुळे अब रुकणार नाही. संशयाला थारा द्यायचा नाही तर पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जायचे. भगवान शंकराची आणि सूर्यदेवाची असीम कृपादृष्टी तुमच्यावर व तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माहिती उपयुक्त आणि आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा.